ठिकाणी स्थापित केला ते आपले ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा आहे. वेदाने आपला स्वभाव ज्ञानोबारांच्या ठिकाणी स्थापित केला. वेदाला वाटलं आपल्यापर्यंत सगळे पोचत नाहीत ना, आपण बघा ना, मी प्रमाणाने बोलतो, जरी माझी कल्पना असली तरी त्याला प्रमाणाची जोड आहे म्हणून बोलतो. ज्ञानोबारांनी आपल्याला, मी ज्ञानोबारांचा आणि तुकोबारांच्या वचनाचा थोडा समन्वय करून आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबारांनी वेदाच्या संबंधानं काय भूमिका मांडली आपल्या समोर. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला स्वकल्याणाची इच्छा आहे, ज्याला कुणाला आपलं कल्याण करून घेण्याची ज्याला इच्छा आहे, त्यांनी काय केलं पाहिजे. वेदाची या निरोपा आनंद न कीजे. त्याने कोण आहे असा, ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे, आपलं भलं व्हावं असं ज्याला वाटतं, अशाने काय केलं पाहिजे. वेदाची या निरोपा आनंद न कीजे. त्याने वेदाचा निरोप काना आड करू नये हे ज्ञानोबाराय बोलले. पण वेदाचा निरोप आमच्यापर्यंत यावा आणि आम्हाला तो कळावा इतका आमचा अधिकार आहे का. नाही. मग वेदाने विचार केला, आपला निरोप जर तिथपर्यंत पोहोचत नाही का, आपण तरी कमी पडतो, तिकडून तरी काहीतरी कमीपणा आहे, मग काय केलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की नाही, कुणाकडून तरी हा निरोप तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. मग कुणाला निवडायचं, म्हणून वेदाने तुकोबारांना निवडलं आणि तुकोबारांना सांगितलं की मला जगाला जे सांगायचंय ते माझ्या मुखानं मला सांगता येत नाही. मग काय केलं पाहिजे, तुम्ही जा आणि हाच निरोप जगताला पोचवा. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा निरोप कुणाचा आहे. वेदाची या निरोपा आन न कीजे हे ज्ञानोबारांचं बोलणं, आणि तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हा निरोप शब्द दोन्हीकडे समानत्वानं विचारात घेऊन त्या निरोप शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगानं जर आपण समन्वित भूमिका घेतली तर मज धाडिले निरोपा. कोणी निरोप दिला तुम्हाला, कोणी निरोप देऊन तुम्हाला पाठवलं. तुकोबारांना विचारा ना, कोणी निरोप दिला हो तुम्हाला, इथपर्यंत यान जगाला हे सांगा, हा निरोप कोणाचा. वेदाची या निरोपा ते आन न कीजे असा उपदेश ज्ञानोबारांनी केला आणि तो आन होऊ नये याच्याकरता तुकोबाराय तोच निरोप घेऊन आपल्यापर्यंत आले. याचा अर्थ काय झाला की वेदाच्या अंतःकरणातली तळमळ आणि वेदाची सर्वज्ञता या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण ज्ञानोबाराय तुकोबारांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणून आपले मायबाप ते आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आता ज्ञानोबारायांचं मायबाप पण हे आपण वेदाच्या अनुषंगानं जसं सिद्ध केलं तसं ज्ञानोबाराय मायबाप आहेत हे परमात्म्याच्या अनुषंगाने सिद्ध केलं पाहिजे. कारण परमात्मा ही आपली आई आहे आणि परमात्मा ही आपला बाप आहे. याच्या संबंधानं आपण प्रमाण देऊन आलो आहोत की जनाबाईंनी सांगितलं की ज्ञानोबाराय म्हणजे परमात्मा म्हणजे आई आहे. आपण बोलून आलो की पांडुरंगाला आई म्हणणं, विठोबाला आई म्हणणं हे जसं जनाबाई म्हणतात तसं परमात्मा बाप आहे हे परमात्माही आपल्याला बोलून दाखवतो. या कारणे मी पिता. आता यग यग विठाबाई म्हणणं काय आणि या कारणे मी पिता म्हणणं काय. बाप रखुमा देवीवर बाप आहे. बाप रखुमा ज्ञानोबारायांचा तर शिक्काच आहे. आता हा परमात्मा बापही आहे, परमात्मा आई आहे. पण परमात्म्याचं मातृत्व वेदाच्या मातृत्वासारखंच आहे का अजून काही थोडं वेगळं आहे. आणि परमात्म्याचं पितृत्व हे वेदाच्या पितृत्वासारखंच आहे का अजून काही वेगळं आहे. जर वेगळं असेल तर या परमात्म्याच्या मातृपितृ भावातला कोणता स्वभाव ज्ञानोबारांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो याचाही थोडासा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. याचाही विचार करणं थोडा आवश्यक आहे. आता विचार कसा करायचा आहे. परमात्मा आपली आई आहे. येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई असं म्हटलं. परमात्म्याला मातृत्व दिलं. कोणत्या अर्थाने मातृत्व दिलं. आपण जो मातृत्वाचा विचार मा या धातूपासून करत होतो, मान्यते पूज्यते या सा माता, हे जे आपण माता या शब्दाची व्युत्पत्ती आपण धात्वार्थाने सांगत होतो त्याच्यामध्ये मान्यते पूज्यते देवाकडे लावता येतं. परमात्म्याच्या संबंधानं पूज्य भाव आहे की नाही आहे. परमात्म्याला पूज्य मानलं जातं. परमात्मा एवढं पूज्य कोण आहे, दुसरं कोणी नाही, दुसरं कोणी नाही. संतांना सुद्धा जी पूज्यता आली ती परमात्मा रूपत्वामुळे आली असा विचार आपल्याला करावा लागतो. या अनुषंगाने आपल्याला जी पूज्यता ना काय आहे, माणसाला सुद्धा पूज्य मानण्याची सवय आहे लोकांना. थोडं काहीतरी वेगळं दिसलं की त्याला पूज्यता दिली जाते. पण हे पूज्य म्हणजे ते पूज्य नाही, हे गणितातलं पूज्य आहे. तिथे काही नसतं, शून्य असतं सगळं पूज्य, बाकी काही नाही. एकावर पूज्य 10 असं असतं. त्या पूज्याला काही अर्थ नाही बरं का. जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही आहे. पण याचा विचार जर आपण केला तर मान्यते पूज्यते या सा माता, या सा माता या शब्दाचा पुष्कळ विचार आपल्याला करता येतो. माता 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 शब्दाचा पुष्कळ विचार आपल्याला करता येतो.
परमात्मा आपल्याला जन्माला घालतो, परमात्मा आपली माता होईल का बाबा? परमात्मा जन्माला घालतो म्हणून जन्माला घालणारी असते ती माता असते, या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करता येतो. स्तनदात्री तिला माता म्हणता येतं, गर्भधात्री तिला माता म्हणता येतं, जिच्या गर्भातून आपण आलो ती आपली आई असते. बऱ्याच वेळेला गर्भातून ती व्यक्त करते, पण तरी सुद्धा तिच्या ठिकाणी दूध नसल्यामुळे कुठली तरी एक दुधाची आई ती पण येते, तिला सुद्धा दुधाई असं म्हटलं जातं, आईच म्हटलं जातं, तिलाही मातृत्व दिलं जातं. जी स्तनदात्री आहे, जी गर्भधात्री आहे, जी भक्ष्यदात्री आहे, आम्हाला जेवण देणारी, ही सुद्धा आमची माताच असते. आम्ही कुठेतरी राहतो, शिकतो, तिथं कोणीतरी एखाद्या स्त्रीकडे जाऊन कुठे आम्हाला जेवायची व्यवस्था आम्ही करून देतो, ती आम्ही यायच्या आत आमचं जेवण तयार करून ठेवते, तिला सुद्धा मातृत्व भाव दिला पाहिजे. ती आमचं पोट सांभाळते ना, आमचं जीवन सांभाळते ना, आमचं जेवण सांभाळते ना, मग तिला सुद्धा आपल्याला माता असं म्हटलं पाहिजे. आता हे कसं लावायचं, काय लावायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार आत्ता मला करायचं कारण नाही. पण ही माता परमात्मा माता आहे का? कारण परमात्मा आम्हाला अन्न देतो आणि परमात्मा आमचं रक्षणही करतो. अन्न देतो आणि रक्षण करतो, दोन्ही आहे. आश्रय देतो, रक्षण करतो, दोन्ही आहे. काय आहे? शरण जाणे. शरण हा जो शब्द आहे की नाही, या शरण शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार करताना शरणम ग्रहरक्षित्रोह असं त्याची व्युत्पत्ती सांगितली. ग्रहरक्षित्रोह म्हणजे आश्रय देणे आणि रक्षण करणे, हे दोन्ही आहे. आम्ही परमात्म्याला शरण जातो म्हणजे काय केलं पाहिजे? म्हणजे परमात्म्याने आम्हाला आश्रय पण दिला पाहिजे. शरणागता शरण्य, मीची एकू शरण्य आहे ना मी, मग मी जर शरण्य असेल तर मला सगळ्यांना आश्रय देता आला पाहिजे आणि सगळ्यांचं रक्षण करता आलं पाहिजे. हे आश्रय आणि रक्षण या दोन्ही गोष्टी परमात्मा संबंधानं आपण पहा. परमात्मा उत्पन्न करतो, परमात्मा आश्रय देतो आणि परमात्मा रक्षण करतो. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, परमात्मा जन्माला घालतो. येन जातानी जीवंती, परमात्मा आमचं रक्षण करतो. यत् प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म, आणि तो परमात्मा अंततो गत्वा स्वतःमध्ये सामावून घेतो. हे परमात्मा रक्षण करतो किंवा परमात्मा आश्रय देतो असा त्याचा अर्थ आहे. जीवाचा अंततो गत्वा आश्रय जर कोणी असेल तर तो परमात्मा आहे. आम्हाला कुठं सम्मिलित व्हायचंय? अहो, नदीचा आश्रय कोण आहे? समुद्र हा एकमेव आश्रय असेल ना. नदी त्या नदीला मिळाली म्हणून ती नदी या नदीचा आश्रय होत नाही, ही नदी आश्रित होत नाही. त्या दोन्ही नद्या मिळून जिथपर्यंत जातात आणि प्रवास थांबवतात, तो जर आश्रय होत असेल तर परमात्मा आपला आश्रय आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता परमात्म्याच्या संबंधानं मातृत्व भाव कुठे व्यक्त झाला याचा विचार अनेक पद्धतीनं आपल्याला करता येतो. अनेक पद्धतीनं परमात्मा आपल्याला जन्माला घालतो आणि परमात्मा आपल्याला सांभाळतो. हे सांभाळणं काय आहे? परमात्म्याचं सांभाळणं काय? हा परमात्म्याचा मातृत्व भाव झाला. आई जशी लहान मुलाला सांभाळते, कशी सांभाळते? मूल चालतं आणि चालायला लागलं की पहिल्यांदा पडतं. बाळक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली, ते चालतं पण ते चोज करून कोण आहे? ती माऊली. माऊली आहे ना. मुलगा चालायला लागतो, आई लगेच त्याला प्रत्येक वेळेला धरूनच चालवते असं नाही, आई त्याला सोडून देते. पण सोडून जरी दिलं तरी चालताना तिचं लक्ष असतं, कुठे पडेल का याच्याकरता ती मागे तयार असते. तो जर पडण्याची वेळ आली तर त्याला भीती वाटते, मी पडेन, पण हिला खात्री असते मी पडू देणार नाही. बरोबर? हे तिचं परमात्म्याचं मातृत्व असं आहे. परमात्मा आपल्याला राखतो, परमात्मा आपलं रक्षण करतो. ते कसं करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. परमात्म्याचं मातृत्वच आहे. नाही, परमात्मा आमचं रक्षण करतो, मागे उभा राहून करतो, पुढे उभा राहून करतो. पायीकू पाठीशी घातला, अर्जुनाचं पुढे उभं राहून रक्षण केलं, सुग्रीवाचं मागे उभं राहून रक्षण केलं, झाडाच्या मागे उभं राहून केलंच की नाही? आजूबाजूला उभं राहून परमात्मा रक्षण करतो. प्रल्हादाचं कसं रक्षण केलं? या रक्षणाच्या पद्धती जर बघितल्या तर आपल्याला परमात्मा आपल्याला राखतो. याच्याकरता अनेक प्रमाण आहेत, आपल्याला फार विस्तारात तिकडे जायचं नाही. राखण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. हा, काय भक्ताचं रक्षण करताना हातामध्ये काठी घेऊन राखेल, शस्त्र घेऊन राखेल, त्याच्याकरता भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, याच्याकरता घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. ते चक्र ठेवेल, गदा ठेवेल हातामध्ये, पण भक्ता राखे. पण भक्त असेल तर चक्र गदा याचा उपयोग आहे.
आमच्या सारख्यांना चक्रही नाही गदाही नाही. मग आम्हाला परमात्मा सांभाळतो की नाही? अरे रोजचं अन्न देणारा कोण आहे? पोसितो जगाशी एकलाची. अरे तो एकटाच जगाला पोचतो ना. आम्हाला अन्न देणारा कोण आहे? तोच परमात्मा आहे. आमचं रक्षण करणारा कोण आहे? तोच आहे. कोणत्या माध्यमातून करेल हा भाग वेगळा आहे. महाभारताने चिंतन करताना असं सांगितलं, न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संवि भजन्ति तम. महाभारत चिंतन करते या संबंधामध्ये. परमात्मा प्रत्येक वेळेला हातामध्ये दंड घेऊन भक्ताचं रक्षण करतो असं म्हणू नका. परमात्मा प्रत्येक वेळेला तसंच करतो असं नाही. हातामध्ये एखादा गुराखी आहे, गायीचं रक्षण करतो. कोल्हा येईल बाबा, काहीतरी होईल, गाय कुठेतरी इकडे तिकडे जाईल, हातामध्ये काठी ठेवतो. हातामध्ये काठी ठेवतो. न देवा दंडम दंड काठी आदाय रक्षंती पशुपालवत. पशुपालन करणारा गुराखी हातामध्ये दंड धारण करून, काठी धारण करून जसं गायींचं रक्षण करतो, न देवा देव तसं आपलं रक्षण करत नाही. मग परमात्मा आपलं रक्षण कसं करतो? त्याला काही युक्ती आहे का नाही? आहे ना. काय करतो परमात्मा? यंतु रक्षितुम इच्छन्ति. ज्याचं रक्षण करायची परमात्म्याला इच्छा आहे, मग संकटातून तो कसा राखतो? तो संकटातून काठीनं चक्र गदा घेऊन राखत नाही. मग तो त्या वेळेला त्याला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. हे परमात्म्याचं रक्षण करणं आहे. परमात्मा आपल्याला राखतो. कसं राखतो? तर परमात्मा आपलं रक्षण करतो. म्हणजे परमात्मा आपल्याला त्या त्या वेळेला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संवि भजन्ति तम. आणि मग माणूस म्हणतो, ऐन वेळेला मला सुचलं म्हणून बरं झालं. तुला सुचलं नाही, तू जगावास अशी त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी तुला सुचवलं. हा विचार आपण केला पाहिजे. हे परमात्म्याचं रक्षण करणं झालं ते. आणि परमात्म्याला मारायचं असेल ना तरी परमात्मा असंच मारतो. परमात्मा प्रत्येकाला हाताने शस्त्राने मारत नाही. परमात्मा फक्त बुद्धी फिरवतो. तो आपल्या मरणानं मरतो. परमात्मा फक्त बुद्धी फिरवतो, बाकी काही नाही. यस्मै देवा प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम. महाभारताने चिंतन केलंय. मग परमात्मा काय करतो? बुद्धिम तस्यापकर्षन्ति सो अवाचनानि पश्यति. असं होऊन जातं. बुद्धिम तस्य अपकर्षन्ति. परमात्मा तेवढंच काढून घेतो, तेवढंच काढून घेतो, बाकी काही करत नाही. ऐसी नाश नाही. बरोबर. तव साह्य झाला हृदय निवासी. बुद्धी दिली ऐसी. बुद्धी देणारा तो परमात्मा. बुद्धी देणारा. न देवा दंडमुद्यम्य शिरः कृंतति कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शनम. महाभारताने चिंतन केलं. महाभारत म्हणतं परमात्मा प्रत्येकाला शस्त्राने मारत नाही आणि प्रत्येकाचं रक्षण परमात्मा शस्त्र धारण करून करत नाही. ज्याचं रक्षण करायचंय परमात्मा त्याला बुद्धी देतो. बुद्धी देणं काय? हा परमात्म्याचा मातृत्व भाव आहे. परमात्मा त्याला राखतो. कसं राखतो, काय राखतो हा भाग वेगळा. पण परमात्मा आपलं रक्षण करतो. हा परमात्म्याचा मातृत्व भाव आहे. आणि परमात्मा आपला पिता आहे. पिता कोणत्या अर्थाने म्हणायचं? भगवंताने सांगितलं, या कारणे मी पिता पितामहस्य जगतो माता धाता पितामह. या कारणे मी पिता महद ब्रह्म ही माता अपत्य पंडुसुता जगडंबर. आता हे पितृत्व कोणत्या अर्थाने घ्यायचं? मी या जगताचा पिता आहे आणि या जगताची माता प्रकृती किंवा माया आहे. आमच्या दोघांपासून हे जग निर्माण झालं. आता दोघांपासून निर्माण झालं. मायबापापासून ज्या वेळेला संतती निर्माण होते त्यावेळेला ती संतती जन्माला येताना माय आणि बाप या दोघांचे गुण घेऊन येते. या दोघांचे गुण घेऊन येते. मायेचे गुण, आईचे काही गुण असतात, बापाचे काही गुण असतात. आणि मग माय बापाचे गुण कसे असतात आपल्याला एकदम कळत नाही, आपल्याला नंतर कळतं. पण बायका असतात ना, त्या पोराला बघितलं की सांगतात बापावर गेलंय, आईवर गेलंय. कसं ओळखतात देव जाणे. काय अलौकिक बुद्धी देवाने देऊन त्यांचं रक्षण केलंय माहित नाही. पण परमात्मा त्यांना ही बुद्धी देतो. अहो, मूल जन्माला आलं की ओळखतात हो बायका कुणावर गेलंय. त्या पोराला अजून डोळे फुटले नाहीत धड, त्याला कान नीट नाहीत, नाक त्याचं धड नाही, अजून शरीर त्याचं धड नाही, पण बायका सांगतात बाबा बापावर गेलाय, आईवर गेलाय. त्याच्यात काय असतं हे सांगणं अवघड आहे, अशातला भाग नाही. मी तुम्हाला युक्ती सांगतो, तुम्ही सुद्धा सांगू शकता. मी अशा युक्त्या पुष्कळ वेळेला केलेल्या आहेत. हा, मी तुम्हाला युक्ती सांगतो. बायका कसं ओळखतात? काही नाही. जी स्त्री प्रसूत झाली, जिला मुलगा मुलगी झाली ना, तिच्या माहेरचे लोक म्हणतात आईकडे गेलाय आणि सासरचे लोक म्हणतात बापावर गेला. एवढंच असतं, बाकी काही नसतं त्याच्यामध्ये. बाकी काही नसतं त्याच्यामध्ये. तिच्या माहेरचे म्हणतात
आईवर गेलाय म्हणजे आमच्याकडे आलाय, आणि तिच्या सासरचे म्हणतात बापावर गेलाय म्हणजे आमच्याकडे आलाय. मग ते जे भांडण त्याच्यावरून तिथं जे सुरू होतं ते शेवटपर्यंत संपत नाही. मग आता बर त्याच्यात गंमत अशी, ते मूल जसं जसं मोठं व्हायला लागतं ना तसे त्याचे दुर्गुण दिसले की माहेरचे म्हणतात बापावर गेलाय आणि सासरचे म्हणतात आईवर गेलाय. हे कशी फिरवा फिरवी असते बघा. याचंच नाव आहे संसार. आणि त्या मुलाचे जेव्हा सद्गुण समाजासमोर यायला लागतात तेव्हा माहेरचे म्हणतात आईवर गेलाय आणि सासरचे म्हणतात बापावर गेला. एवढंच असतं, बाकी काय असतं त्याच्यामध्ये. ही युक्ती आहे, तुम्ही करून बघा, चांगला सत्कार मिळतो आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला विचार काय करायचा आहे, विचार काय करायचा, बापाच्या ठिकाणी असे काय गुण आहेत की जे त्या पुत्राच्या ठिकाणी दिसले पाहिजेत. आईच्या ठिकाणी काही गुण आहेत ते पुत्राच्या ठिकाणी दिसतात. माय बापाचे गुण घेऊन मुलगा जन्माला येतो. आता आईचे गुण कोणते, बापाचे गुण कोणते, या कारणे मी पिता, महत ब्रह्म ही माता. मग पित्याचे गुण कोणते आणि मातेचे गुण कोणते. वेदांताने त्याचा विचार करताना आपल्याला असं सांगितलं की कोणतीही वस्तू ब्रह्म आणि माया या दोघांपासून प्रकट होत असते, दृश्य होत असते. वस्तूला दृश्यत्व येण्याकरता मायेचा आधार परमात्म्याला घ्यावा लागत असतो. मग आता याच्यामधून जर दोन्ही आहे, दोन्ही शिवाय एकटं ब्रह्म काही निर्माण करू शकत नाही, एकटी माया काही निर्माण करू शकत नाही. ज्ञानोबा काय म्हणतात की जिही एक एकावीण न कीजे तृणाचेही निर्माण. अनुभवामृत आपण बघा, एकमेकांशिवाय हे ब्रह्म आणि ही माया स्वतंत्रतेनं तृणाचेही निर्माण करू न शके. गवताची काडी सुद्धा परब्रह्म निर्माण करू शकत नाही, त्याला मायेचा आधार घ्यावा लागेल तरच होईल. आणि माया स्वसत्तेवर गवताची काडी सुद्धा निर्माण करणार नाही, तिला परमात्म्याची सत्ता घ्यावीच लागेल. मग या दोन्ही पासून हे निर्माण होईल. मग हे दोन्ही पासून जे जग निर्माण होतं, जो काही जड भौतिक जो देह आपल्याला प्राप्त होतो, जे काही चेतनत्व आपल्याला प्राप्त होतं, त्याच्यातलं कुणापासून काय येतं याचा विचार करत असताना वेदांताने आपल्याला असं चिंतन सांगितलं. अस्ति भाती प्रियम रूपम नामच्यत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम. याच्यातलं काय काय येतं बाबा. कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप हे 5 अंश असतात. याच्यातलं अस्ति भाती आणि प्रियत्व हे परब्रह्माकडून येतं आणि नाम आणि रूप हे मायेकडून येतं. नाम आणि रूप येतं ते मायेकडून, कारण मायाच नामरूपाला जन्म देते वगैरे वगैरे. आपण त्याचा विचार आता करायचा नाहीये. पण मायेकडून येतं ते नामरूप येतं आणि बापाकडून येतं ते अस्ति भाती प्रियत्व येतं. हे 3 अंश हे परब्रह्माचे आहेत आणि 2 अंश हे मातेचे आहेत. आता 2 अंश मातेचे आणि 3 अंश परब्रह्माचे म्हणजे मग बापावर गेला असं म्हणायचं का. त्याचा विचार तसा करायचा नाही. त्याच्या मागे एक शास्त्र आहे. कोणत्या पद्धतीने याचा विचार करावा लागतो याचा विचार आहे थोडासा. सगळाच आता मला बोलता येईल असं वाटत नाही, वेळ माझी संपून गेली. थोडासा विचार बोलायचा राहिलाय तेवढा सांगतो. अस्ति भाती प्रियत्व, वस्तूच्या ठिकाणी असणारं प्रियत्व. कोणत्याही जीवाला सगळ्यात प्रिय काही असेल तर मी एवढं एकच प्रिय आहे, बाकी काही प्रिय नाही. प्रियत्व कशात आहे, आत्म्यात राहतं प्रियत्व. आत्मस्वरूपाला सोडून प्रियत्व अन्य ठिकाणी कुठं राहत नाही. आणि जिथं कुठं आत्मस्वरूपाला सोडून प्रियत्व राहतं ना ते प्रियत्व हे समाधानाचं निमित्त कधी बनत नाही. मग प्रिय काय आहे, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम ही भूयासमिती प्रेमात्मनिक्षते. पंचदशीने आपल्याला सांगितलं. ज्ञानोबारांनी या श्लोकाचा अनुवाद केलाय. तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेवी अटे डिंडिमा सांसारिक हे. आता इथं ज्ञानोबारांनी आत्मा या शब्दाला शब्द काय जोडला, माऊली. माझा मुद्दा इथं आहे. परमात्म्याचं मातृत्व कसं आणि परमात्म्याचं पितृत्व कसं हे ज्ञानोबाराज खुलासे करत जातात. फक्त त्याच्या ज्ञानेश्वरी वारंवार बघत राहिली की नवीन 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 काही ना काहीतरी सापडत जातं. ज्ञानोबाराय म्हणतात आपला आत्मा सगळ्यात प्रिय आहे. आपल्याला प्रियत्व हे आत्म्यापासून आहे. आत्माच प्रिय, जगतामध्ये दुसरं काही प्रिय नाही. पंचदशीने चिंतन सांगितलं, अरे अन्यत्र जे प्रियत्व गेलेलं असतं ते प्रियत्व सुद्धा आत्म्याकरता अन्यांच्या ठिकाणी दिसतं, पण आत्म्याचं जे प्रियत्व असतं ते अन्यांकरता कधी नसतं. वेदांताचा नियम आहे. हाच नियम नंतर भक्तिशास्त्रांनी पुढे आणला, हाच नियम कर्मशास्त्रांनी पुढे आणला. वेदांतांनी आपल्याला सांगितलं की
थोडं आपण बृहदारण्यकात चला. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा जो संवाद आहे की नाही, त्या संवादामध्ये याज्ञवल्क्याने मैत्रेयीला सांगताना असं सांगितलं, जे काही आपल्याला प्रिय आहे ना ते आत्म्याकरता प्रिय आहे. नवारे पत्युक कामाय पतिप्रियम भवती आत्मनस्तु कामाय, नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. हे काय आहे? पतीला पत्नी आवडते, ती पत्नी करता नाही. उपनिषद बोलतं स्वतः करता पत्नी आवडत असते. आपल्याला जे जे काही आवडतं, आपलं प्रियत्व कशा करता आहे याचा विचार करा. माणसाला दुसरं जे आवडतं ते स्वतः करता आवडत असतं. मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते स्वतः करता करत असतो. पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधी नियम आहे, दुसऱ्या करता स्वतःवर प्रेम नाही. दुसऱ्यावर केलेलं प्रेम मात्र स्वतः करता असू शकतं. मला तुम्ही आवडता का? माझं ऐकता म्हणून, म्हणून तुम्ही मला आवडता, माझं ऐकता, हे माझ्यावरचं प्रेम आहे. तुम्हाला मी आवडतो का? तुम्हाला आवडेल असं बोलतो म्हणून. झालं की नाही? हे काय आहे? हे कुणा करता चाललंय? मी माझ्या जो आहे तो माझ्या करता आहे, मी तुमच्या करता नाही. आणि जे तुम्ही तुमचे आहात ते तुम्ही तुमच्या करता आहात, माझ्या करता नाही. माझ्या कर, हे हा नियम आहे. काय आहे? सांख्य दर्शन बघा आपण. सांख्य दर्शनामध्ये कपिलाचार्यांनी जी मांडणी केली की नाही सगळी, या मांडणीमध्ये सांख्याने एक फार चांगला सिद्धांत आपल्या समोर मांडलाय. सांख्य दर्शन काय म्हणतं? कोणत्याही वस्तूची निर्मिती, ऐका बरं, कोणत्याही वस्तूची निर्मिती ही त्या वस्तू करता झालेली नसते, त्या वस्तूपासून भिन्न असणाऱ्या पदार्थाच्या भोगा करता त्या वस्तूची निर्मिती झालेली असते. हा सांख्यांचा नियम आहे आणि तो सर्वत्र मान्य आहे. आज याच्यात आपल्याला प्रतिबंध काही नाही, शंका आक्षेप काही नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला, उदाहरण सांगतो. सुताराने लाकडापासून पलंग निर्माण केला. सुताराने लाकडापासून हे व्यासपीठ निर्माण केलं. आता मला सांगा, हे जे व्यासपीठ निर्माण केलं, हे व्यासपीठ व्यासपीठा करता आहे का या व्यासपीठापासून भिन्न असणाऱ्या व्यक्तीने त्याच्यावर बसू? हे घड्याळ माझ्या हातात आहे, हा चष्मा माझ्या हातात आहे, कशा करता निर्माण झाला? चष्मा लावून चष्म्याने वाचन करावं याच्याकरता चष्मा आहे का? का चष्म्यापासून जो भिन्न आहे त्याने वाचन करावं याच्याकरता चष्मा आहे? घड्याळ घड्याळाकरता निर्माण झालं का? घड्याळाने विचारलंय का किती वाजले म्हणून? नाही ना. घड्याळापासून जो भिन्न आहे ना त्याच्याकरता त्या घड्याळाचा वापर आहे. तसं देवाने आपल्याला जो देह दिला ना तो आपल्या करता दिला नाही, आपल्यापासून जे चांगले लोक वेगळे राहिले त्यांच्या कल्याणाकरता झिजवावा म्हणून हा देह आपल्याला दिला. देव आपल्याला ज्ञानोबा आपल्याला जे ज्ञान देतील ना ते ज्ञान आपल्या कल्याणाकरता मर्यादित नाहीये, त्या ज्ञानानं सगळ्यांचं कल्याण करता यावं याच्याकरता देवाने आपल्याला ते ज्ञान दिलं, संतांनी आपल्याला ते ज्ञान दिलं. हा सांख्यांचा सिद्धांत जर आपण बारकाईनं बघितला, मी कशा करता आपल्याला हे सांगतोय, माझा मुद्दा काय बघा. आपण परमात्मा, या जगतामध्ये परमात्मा आणि मायेपासून हे सगळं जग बनलं. त्या परमात्म्याकडून अस्ति, भाती आणि प्रियत्व हे जे आपल्याकडे आलं ना, हे परमात्म्याचं पितृत्व आपल्या ठिकाणी दिसून येतं. अस्ति, भाती आणि प्रिय या तिन्ही गुणांचा आपण विचार करा, मला विस्तार करायचा नाही. आणि मायेकडून काय आलं? नाम आणि रूप. नाम आणि रूप चुकीचं आहे का? नाही, ते चुकीचं नाही, ते बरोबर आहे. पण कधी ना कधीतरी त्याचा त्याग करायचा असतो, त्याचा त्याग करावा लागतो, केला पाहिजे. जे काही तुम्ही काही म्हणा त्या संबंधामध्ये मला आत्ता म्हणजे फार विस्तार त्याचा करायचा नाहीये. उपनिषदाने आपल्याला चिंतन करताना काय सांगितलं एक लक्षात घ्या. उपनिषदाने काय सांगितलं की परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा, त्याच्याकरता उदाहरण दिलंय. यथा स्यंदमानहा नद्याहा नामरूपे विहाय. नदी समुद्राला प्राप्त होते, प्रवाही असणारी नदी. यथा स्यंदमानहा नद्याहा, प्रवाही असणारी नदी कुठे जाते? समुद्रे अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. ती समुद्राला प्राप्त होते आणि समुद्राला प्राप्त होताना आपलं नाम आणि रूप हे दोन्ही टाकून देते. दोन तटामधून वाहते हे तिचं रूप आहे, तिला गंगा हे नाम आहे. समुद्राला प्राप्त झाली की तिचं रूपही संपलं आणि तिचं नामही संपून गेलं. आता तिला कोणी गंगा म्हणत नाही, तिला कोणी गंगा म्हणत नाही. त्या पद्धतीनं परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा काय करतो?
तो काहीच करत नाही, त्याचा देह बदलतो का? बदलत नाही. तो पंचभौतिकच राहणार आहे, तो पंचभौतिकच राहणार आहे. त्याचा व्यवहार बदलेल का? व्यवहारही तोच राहणार आहे. मग जातं काय? उपनिषदांनी सांगितलं, तथा विद्वान नामरूपात विमुक्त परात परम दिव्यम परमम उपैती. तो काय होतो? तो दिव्य पदाला प्राप्त होतो. कशाने? नामरूपे विहाय. उपनिषदांनी सांगितलं त्या नामरूपाचा आपल्याला त्याग केला पाहिजे. मग मातेपासून आलेलं नामरूप आणि पित्यापासून आलेलं अस्थिभाती प्रियत्व या सगळ्याचा निराश ब्रह्मज्ञानामध्ये होऊन जातो. ते प्रियत्व आपल्या जीवनापुरतं मर्यादित राहत नाही. ते अस्थिभातित्व हे फक्त स्वतःच्या देहापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते अस्ति आणि भातित्व हे ब्रह्मस्वरूपाच्या संबंधानं आपल्याला जाणीवेमध्ये येतं. ते प्रियत्व ते ब्रह्म संबंधानं आपल्याला कळतं. आणि हे जे येतं आपल्यामध्ये ते येतं ते परमात्म्यापासून येत असेल तर परमात्मा आपला पिता आहे. या अर्थाने आपल्याला परमात्म्याच्या पितृत्वाचा विचार करता येतो. आता मी विस्तार करत नाही, फक्त याचा मुद्दा सांगितलाय. परमात्म्याच्या ठिकाणी असणारं मातृत्व हे आमच्या रक्षणामध्ये असेल, तर पित्याच्या ठिकाणी असणारं, परमात्म्याच्या ठिकाणी असणारं पितृत्व हे आमच्या ठिकाणी अस्थिभाती प्रियत्वाच्या संबंधानं असेल. मग हे अस्थिभाती प्रिय आणि परमात्म्याच्या ठिकाणी असणारं रक्षणाची जी तळमळ, या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण हे जर कुठं झालं असेल तर ते ज्ञानोबारायांच्या ठिकाणी झालं. आपल्याला विचार हा करायचा आहे. मग ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामधून, ज्ञानोबारायांच्या वाङ्मय दर्शनातून ज्ञानोबाराय अस्थिभाती प्रियत्व आणि ज्ञानोबाराय आपल्या रक्षणाच्या काय व्यवस्था करतात, हे ज्ञानोबारायांचं मातृत्व, ज्ञानोबारायांचं पितृत्व आपल्याला थोडंसं बघायचंय. आणि याच्यावरून हा साधकाचे मायबाप ज्ञानोबाराय कसे आहेत याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार आत्ता करणार नाही, कारण वेळ माझी संपून गेली. त्याचा विचार आपण उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये करू. उद्या सकाळी 8:30 वाजता पुन्हा आपण इथे भेटू. त्यावेळेला या उर्वरित विषयाची चर्चा करू आणि या विषयाची पूर्ण सांगता करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.